नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल सुशील एसके न्यू व्हिडिओ. तर मित्रांनो, माझं नाव आहे सुशील कांबळे. मी राहणार आहे सोलापूर जिल्हा, तालुका माढा आणि प्रॉपर माढ्यातलाच आहे. हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मित्रांचा सुशील एसके नावाचा हा चॅनल होता. मराठी व्हिडिओ बनवतो मी, त्याच्यामध्ये ब्लॉग बनवायचो. वर्षापूर्वी स्टार्ट केलं, मॉनिटाईज झाला माझे व्हिडिओ सगळे भरपूर आले, त्यामुळं चॅनल माझा आहे ना मॉनिटाईज झाला. लायसन पिन वगैरे मी ती प्रोसेस करून घेतली. कसं तुम्ही तुमचा पण यूट्यूब चॅनल असेल तर तो मॉनिटाईज करून तुम्ही डॉलरमध्ये पैसे कमवू शकता. मग मी ती पूर्ण प्रोसेस केली. हो, इंस्टाग्रामवर येतात बारीक बारीक आहे ना यूज केल्या माझ्या चॅनलवर शॉर्टमध्ये, का तर रनिंगला चालू होते आणि व्ह्यूज येतात ह्या लालच पोटी. तर हे लालच मला नुकसान करून गेलं. वर मी व्हिडिओ अपलोड केले अदर प्लॅटफॉर्म जसं की म्हणा इंस्टाग्रामवरले, तरी मला स्ट्राईक आले, कॉपीराईट स्ट्राईक, आणि डायरेक्ट माझा चॅनल उडला, डिलीट झाला, सस्पेंड झाला, रिमूव्ह झाला. माझं इन्कम बंद झालं. खूपच टेन्शन. 2 वर्षाची मेहनत होती. त्याच्यामध्ये एवढे मी ब्लॉग बनवले होते. व्लॉग पूर्ण महाराष्ट्र ट्रॅव्हल करून कोलकाता, पूर्ण जर्नी मी 2 वर्षात कुठं ट्रॅव्हल केलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. सगळे व्हिडिओ माझे उडून गेले. टेन्शन मध्ये होतो. तर मित्रांनो, तुम्हाला मी जी चूक केली ते तुम्ही पण करू नका. जे कोण नवीन क्रिएटर असेल, युट्यूबवर काम करायचा प्रयत्न चालू आहे, तर युट्यूबचे पण काय नियम आहेत, गाईडलाईन्स आहेत, त्याचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर खास तुमचा पण चॅनल डिलीट होणार, रिमूव्ह होणार. चॅनल चालू केलेला आहे. तर मित्रांनो, 3 वर्षानंतर हा चॅनल मी चालू केलेला आहे. या चॅनलवर आहे ना पहिला मेन गोष्ट ब्लॉग येणार. कार गाडी संदर्भात तुम्हाला या चॅनलवर सगळे व्हिडिओ भेटणार आहेत. कार गाडी रिलेटिव्ह का ॲक्च्युली मी तो बंद झालं, त्यामुळं सर्वाईव्ह करण्यासाठी म्हणजे पैसा पाहिजेलच आपल्याला. त्यासाठी मी जॉब धरला आणि जॉब करायला लागलो प्रायव्हेट कंपनीमध्ये. तर मला रूमला जॉब लागला मारुतीच्या डीलरशिपमध्ये. मग सेल्स एक्झिक्युटिव्हचा जॉब मला भेटला. टाइम तर फ्रेशर म्हणून जॉईन झालो. मग गाडीचा मी स्टडी केला, सेल करण्याचा म्हणजे कशी प्रोसेस असते समजून घेतली, त्यामध्ये एक्सपर्ट झालो आणि गाड्या सेल करायला लागलो. त्यामुळं समजली आता मी एवढा कॅपेबल झालो की डीलरशिपमध्ये जॉब करू शकतो. पण येतात ते भाग वेगळे. फक्त सांगायचं तात्पर्य आहे की कार गाडीचं मला आता भरपूर नॉलेज आहे. जर कोणाला नवीन कार घ्यायची असेल, अल्टोपासून एर्टिगापर्यंत, आणि प्रत्येक ब्रँडच्या गाडीचं जर रिव्ह्यू पाहिजे असेल, या चॅनलवर माझ्या व्हिडिओ येत राहणार आहेत मित्रांनो. आणि खास मी मराठी चॅनल ह्यासाठीच उघडला आहे की गाडीचे रिव्ह्यू हे यूट्यूबवर चॅनल कमी आहेत. ह्या चॅनलद्वारे तुम्हाला नवीन गाडी खरेदी करताना काय प्रोसेस असते ह्या चॅनलद्वारे माझ्या आणि व्हिडिओद्वारे तुम्हाला समजून जाणार आहे. त्याची प्रोसेस कशी असते. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. समजा सबस्क्रायबर असेल, त्यांना आता नवीन कार घ्यायची, समजा उदाहरण देऊ, स्विफ्ट गाडी सगळ्यात ट्रेंडिंगला गाडी आहे मार्केटमध्ये. तर तुम्हाला एखादी स्विफ्ट गाडी घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्हाला LXi, VXi ऑप्शनल, ZXi प्लस टोटल 5 व्हेरियंट आहे. समजा तुम्हाला VXi गाडी घ्यायची, म्हणलं जरी बेसिक तुम्हाला ते 7.5 लाखापर्यंत बसेल. आता ऑन रोड GST कमी होऊन पॉवर विंडो भेटेल तुम्हाला, लॉक अनलॉक वाली चावी भेटेल आणि स्क्रीन भेटेल तुम्हाला 7 इंची. त्याच्यामध्ये अँड्रॉइड, ॲपल कारप्ले वगैरे चालेल. सेफ्टी वाईज म्हणलं तर तुम्हाला आता प्रत्येक गाडीला सेफ्टी सील आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेले आहेत. तसेच मित्रांनो, ट्रॅक्शन कंट्रोल आहे, ABS EBD आहे, ड्रम ब्रेक स्विफ्ट गाडीमध्ये भेटून जातं. तर हे बेसिक फीचर वगैरे नॉलेज वगैरे ह्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. गाडीचे फीचर घेतलेलं आहे. तर बुक करायचं आता कुठं, शोरूमला. मी सेल्स एक्झिक्युटिव्हकडनं पूर्ण डिटेल माहिती घ्या की कार गाडीमध्ये काय आहे. तुमचे रनिंग कमी असेल तर पेट्रोल गाडी घ्या, आणि जर तुम्हाला वाटते की महिन्याला तुमची रनिंग जास्त आहे तर पेट्रोल विथ CNG तुम्ही यूज करू शकता. कारण की आता पेट्रोलचे भाव वाढले. तर पहिली प्रोसेस राहील, बुकिंग अमाऊंट देऊन तुम्ही गाडी ती बुक करू शकता, तुमच्या नावानं होल्ड करू. प्रोसेस राहणार आहे तुमची लोनसाठी तुम्हाला जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमचे लागणार आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल. जसं की म्हणा जर जॉब करत असेल तुमचा 60 लागतो, ITR लागतं, 6 महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट वगैरे बेसिक लागतं. ते बँकवाले फायनान्स लोन करून देतात, ते तुम्हाला सांगतीलच. 30% होतं बेसिकली. जर आता 8.5, 9, 9.5च्या 10च्या रेंजमध्ये होते प्रायव्हेट गाडीला. आणि जर तुम्ही टूरमध्ये गाडी घेत असेल मित्रांनो, तर बेसिक तुम्हाला
13पासूनच इंटरेस्ट रेट लागतो. 13, 14, 15, 16च्या घरामध्ये ओला उबेर वगैरे करायचं आहे घ्यायचे. त्याला जास्त म्हणजे जे नवीन असतात कस्टमर तर नॉलेज नसतं. त्यासाठी मी ह्या चॅनल क्रिएट केलेला आहे. चॅनलद्वारे मी तुम्हाला कार गाडीचे नॉलेज पूर्ण या चॅनलवर व्हिडिओ येत राहणार आहे. प्लीज ह्या चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि कमेंट करा तुम्हाला कोणत्या गाडीचा रिव्ह्यू पाहिजे, डिटेल पाहिजे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, कोणत्या गाडीमध्ये काय फीचर असतात, किंवा तुम्हाला कोणता वेरियंट घेतला पाहिजे. ऑल जसं की अल्टोपासून इरिटिकापर्यंत म्हणलं मी. प्लीज नाही, हुंडाईचं ब्रँड तुम्ही नाव सांगू शकता, असं सांगू शकता, महिंद्रामध्ये सांगू शकता, किंवा मर्सिडीज, तुम्हाला जे कोणतं वाटेल ते त्यानुसार तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल या चॅनलवर. आय होप मित्रांनो की तुम्हाला समजलं असेल की मी हा चॅनल का क्रिएट केला. 2 व्हीलर 4 व्हीलर आणि यूट्यूब विषयी माहिती या चॅनलवर येत राहणार आहे. तर मराठी प्रेक्षकांसाठी खास हा चॅनल मी क्रिएट केलेला आहे. तर मित्रांनो मध्ये जॉब केलेला आहे, त्यामुळे मला पूर्ण डिटेल प्रोसेस माहीत आहे. त्यामुळे कोणाला नवीन गाडी घ्यायची असेल विषयी तुम्हाला प्रॉब्लेम असेल, जसं की सर्व्हिसिंग म्हणा, एक्सेसरीज म्हणा, काही कोणती, कमेंट करा मित्रांनो. तुम्हाला ऑप्शन आहे कमेंटचं, तिथे तुमचा प्रॉब्लेम लिहा किंवा काय शंका असेल तेही कमेंट करा. आणि कोणत्या गाडीचा कसा रिव्ह्यू पाहिजे तेही तुम्ही कमेंट करून मला सांगा मित्रांनो. तुम्हाला फायदेशीर राहणार आहे. मध्ये व्हिडिओ बनवून चॅनलवर अपलोड करणार आहे. तर मित्रांनो माझं पुन्हा एकदा तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. माझं नाव सुशील कांबळे आहे, मी प्रॉपर तालुक्याचा आहे मित्रांनो. तर प्लीज हा नवीन चॅनल आहे, पहिला माझा डिलीट झाला, त्याच्याद्वारे मी पैसे कमवत होतो. जे झालं ते झालं, आता सुरुवात करतोय. तर तुमची साथ पाहिजे मला मित्रांनो. त्यासाठी तुम्ही काय करा, या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा मित्रांनो. माझा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला, सपोर्ट करा, शेअर करा तुम्ही, आणि जास्तीत जास्त मित्राला तुम्ही शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर व्ह्यूज येईल आणि सबस्क्रायबर वाढले पाहिजे. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद, थँक्यू.